आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला रस्त्यात थांबवून दुचाकी पेट्रोल टाकीवर ठेवलेले घड्याळ भेट म्हणून घे अन्यथा तुला जीवे मारतो म्हणून तिच्या पाठीवर थाप मारणाऱ्या आरोपी विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटना 28 ऑगस्ट बुधवार रोजी घडली। याबाबत मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्याची अल्पवयीन मुलगी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरातील एका शाळेत जात असताना रस्त्यात आरोपी शेख फिरदौस शेख साबेर याने त्याची दुचाकी क्रमांक MH26 BW 5996 ही भर रस्त्यात थांबून तिच्या पेट्रोल टाकीवर एक घड्याळ ठेवले व सदरील मुलगी तिथून जात असताना तू हे घड्याळ भेट म्हणून स्वीकार अन्यथा तुला व तुझ्या आई वडिलांना मी जीवे मारतो असे म्हणून धमकी दिली। यावेळी मुलगी रडत असल्याचे पाहून परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत तिची समजूत काढून तिला शाळेत पाठवले व सदरील प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला। वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख फिरदौस शेख साबेर यांच्या विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाने गुन्हा दाखल झाला आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे यांनी भेट दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे ह्या पुढील तपास करीत आहे। पेट्रोलचे पैसे देण्याच्या कारणावरून पंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण। गंगाखेड परभणी रोडवरील चौधरी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून पैसे न देता 10,000 रुपये खंडणी मागितल्याची घटना घडली आहे। चौधरी पेट्रोल पंपावर दोघेजण पेट्रोल भरण्यासाठी आले व 220 रुपयाचे पेट्रोल भरले। त्यातील एकाच्या हातात पेटती सिगारेट असल्याचे पाहून पंपावरील कर्मचाऱ्यांनी येथे सिगारेट ओढण्यास मनाई आहे तेव्हा बाहेर जाऊन ओढा असे म्हणतात एकाने कर्मचाऱ्यांना मारहाण करीत तू आम्हाला ओळखले की नाही असे म्हणत पेट्रोलचे पैसे देत नाही, उलट तुला पेट्रोल पंप चालवायचा असेल तर 10,000 रुपये द्यावे लागतील, पंप पेटवून देऊ असे म्हणत मारहाण केली। तेव्हा पंपावरील व्यवस्थापक बालाजी माने बाहेर आले व पैसे का देत नाही व 10,000 रुपये कशाचे द्यायचे म्हणताच व्यवस्थापकाला मारहाण केली। यावेळी बालाजी माने यांनी मालकाला फोनवर घटना सांगितली। यावेळी पंप मालक येताच हे दोघेजण पडून गेले। यानंतर आपल्या साथीदारासह पंपावर येत पंपावर राडा केल्याची व मारहाण करून 10,000 रुपये खंडणी मागितल्याची फिर्याद व्यवस्थापक बालाजी माने यांनी गंगाखेड शहरातील लहुजीनगर भागात राहणारे राम रुस्तुम गायकवाड, लंकेश बंडू बल्लाळ, दीपक जाधव, बाळू बालाजी बोबडे, आदित्य गायकवाड, रामेश्वर गायकवाड, दत्ता जाधव, कृष्णा जाधव यांच्या विरुद्ध फिर्याद दिली असून त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 308(2), 125, 189(2), 351(2)(3)/5, 135 नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 554/2024 नुसार गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास गंगाखेड पोलीस करत आहे। मोफत चष्मे वाटप शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, आमदार राहुल पाटील यांचे आवाहन। वाचन हेच उत्तम व्यसन हे ब्रीद वाक्य घेऊन वाचनासाठी दृष्टिदोष असणाऱ्या नागरिकांना उच्च दर्जाचे मोफत चष्मे दिले जात आहे, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केले। बाळासाहेब ठाकरे मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मतदारसंघातील 50 गावे व शहरातील 10 प्रभागात आतापर्यंत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व पूर्व तपासणी शिबिर घेण्यात आले आहे। वाचन हेच उत्तम व्यसन हे ब्रीद वाक्य घेऊन वाचनासाठी दृष्टिदोष असणाऱ्या नागरिकांनी उच्च दर्जाचे मोफत चष्मे दिले जात आहे, अशी माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली। सेलू उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलाचा दुर्दैवी मृत्यू। सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलेल्या एका महिलेचा प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला। आरती सारंग फुपाटे नामक महिलेस सेलू शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीकरिता दाखल करण्यात आले होते। 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता सिजर करीत या महिलेस कन्यारत्न प्राप्त झाले, परंतु पहाटे 4 वाजेच्या सुमारास आरती यांना मोठ्या प्रमाणात पोटदुखीचा त्रास सुरू झाला। यामुळे विवाहितेस रुग्णवाहिकेद्वारे परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु या महिलेची तब्येत बिघडल्याने तिचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला। विद्यार्थ्यांनी खेळातून आपले करिअर घडवावे, लक्ष्मण बकरे यांचे प्रतिपादन।
विद्यार्थ्यांनी आपण जो खेळ खेळतो त्यात परिश्रमपूर्वक नैपुण्य प्राप्त करावे, योग्य मार्गदर्शनाची निवड करून आपल्या खेळाला उच्च स्तरावर न्यावे व खेळातून आपले करिअर घडवावे, असे प्रतिपादन प्राचार्य लक्ष्मण बकरे यांनी केले. ते आज दिनांक 29 ऑगस्ट गुरुवार रोजी जिंतूर तालुक्यातील वस्ता येथील महात्मा फुले विद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश तावडे हे होते, तर लक्ष्मण शिंदे, बापूराव सोनवणे, उमेश सावडकर, विलास कोल्हाड, तानाजी काळेसह आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरात निर्धार मेळावा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त सचिन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्धार मेळावा आज दिनांक 29 ऑगस्ट गुरुवार रोजी सेलू शहरातील साई नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी माजी आमदार विजयराव भांबळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी ताकदीने प्रयत्न करण्याचा निर्धार केला. या मेळाव्यात मातंग समाजाच्या गायरान चळवळीचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार विजय भांबळे, ॲडव्होकेट TN कांबळे, डॉक्टर अनिल कांबळे, नथुराम आंभुरे, अशोक नाना काकडे, राजेंद्र लहाने, राम उबाडे, पुरुषोत्तम पावडे, प्रकाश मुळे, सुधाकर रोकडे, अशोक उफाडे, गौस लालाभाई, शेख दिलावर, मजीदभाई बागबान, अशोक थोरातसह मातंग समाजातील सर्व समाज बांधव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री फिरणाऱ्या ड्रोनमुळे नागरिक भयभीत. सेलू तालुक्यातील ग्रामीण भागात रात्री फिरणाऱ्या ड्रोनमुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरत असून प्रशासनाने याबद्दल त्वरित चौकशी करून जनतेला योग्य ती माहिती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. गेल्या काही दिवसापासून सेलू तालुक्यातील डासाडा सर्कलमध्ये देऊळगाव गात, डासाडा, रवडगाव परिसरात रात्रीच्या वेळी असे 4 ते 5 ड्रोन गावावर फिरताना आढळून आले. परंतु या ड्रोनचा उद्देश कळू शकला नसल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरत आहे. काही दिवसापूर्वी देऊळगाव गात येथे मोठ्या प्रमाणावर झालेल्या घरफोड्यामुळे या ड्रोनद्वारे काही रेकी तर केली जात नाही ना, असा संभ्रम नागरिक व्यक्त करीत आहे. नेमका हा प्रकार काय आहे याबाबत उलटसुलट चर्चा देखील होत आहे. एखाद्या हल्ल्याचा तर हा प्रकार नाही ना, असेही बोलले जात आहे. याबाबत लवकरच पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार देखील करण्यात येणार आहे. नेमका हा प्रकार काय आहे याबाबत प्रशासनाने त्वरित चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडावे, म्हणजे त्यांची भीती कमी होईल, अशी मागणी सेलू तालुक्यातील जनतेमधून केली जात आहे. क्रीडा दिनानिमित्त जनसेवा पंथ संस्थेच्या वतीने क्रीडा शिक्षकांचा गौरव. सेलू येथील जनसेवा नागरी पंथ संस्थेच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज दिनांक 29 ऑगस्ट गुरुवार रोजी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त सेलू तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष सुधीर चौधरी, सचिव गणपत लोहरीकर, उपाध्यक्ष गौतम सूर्यवंशी, संचालक प्राध्यापक नागेश कान्हेकर सर, मोहन खापरकुंटीकर, नरेंद्र धानोरकर, शाखाधिकारी श्रीपाद चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ क्रीडा शिक्षक देवीदास सोन्नेकर, सतीश नावाडे, प्रदीप कौसडीकर, प्राध्यापक डॉक्टर KK कदम, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, संगीता खराबे मॅडम, गणेश माडवे सर, किशोर ढोके, सुभाष मोहकरे, अनिल कौसडीकर, रामेश्वर कदम, शेषराव नागरे, राजेश राठोड, रामा गायकवाड, सूरज शिंदे, सुस्मिता भरदम यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गंगाखेड शहरात हिंदू आक्रोश मोर्चास नागरिकांचा प्रतिसाद. गंगाखेड येथील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चास येथील प्रशासन परवानगी देत नसल्यामुळे स्थानिक नेत्यांनी समोरून तर काहींनी पाठीमागून समर्थन दिले म्हणून आज हा मोर्चा व सभा आपल्यासमोर संपन्न होत आहे, असे मत आज दिनांक 29 ऑगस्ट गुरुवार रोजी गंगाखेड येथील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या विराट हिंदू आक्रोश मोर्चाचे मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले हैदराबादचे भाजप आमदार T राजासिंग यांनी व्यक्त केले. बांगलादेशातील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधात गंगाखेड येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चाची सुरुवात गंगाखेड शहरातील मोठा बालाजी मंदिर, गोदावरी मंगल कार्यालय, गोत दट्ट येथून शेटे गल्ली, पोस्ट ऑफिस, भागवती चौक, राम चौक, अहिल्याबाई होळकर चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.